हं. या नवीन सखोल चर्चेत सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण अशा एका विषयाच्या मुळाशी जाणार आहोत, जो जो खरं तर मानवी स्वभावाच्या अगदी जवळचा आहे, पण तरीही आपण त्याबद्दल उघडपणे बोलणं नेहमीच टाळतो. हो, आणि हा विषय टाळण्यासारखा नक्कीच नाहीये. अगदी खरंय. आजच्या आपल्या या विश्लेषणाचं मुख्य उद्दिष्ट हेच आहे, की खऱ्या मोठेपणाचा नेमका अर्थ काय असतो हे समजून घेणं. माणसाचा अहंकार आणि खोट्या प्रतिष्ठेच्या जाळ्यात अडकण्यामागे नेमकी कोणती मानसिकता दडलेली असते याचा आपण आज वेध घेणार आहोत. नक्कीच. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण हे सगळं काही कंटाळवाण्या तात्विक भाषेत नाही करणार आहोत. हो ना, आपण एका अत्यंत मजेशीर, खळखळून हसायला लावणाऱ्या कथेच्या माध्यमातून हे सगळं उलगडणार आहोत. आजच्या आपल्या चर्चेचा मुख्य आधार आहे प्राध्यापक सुभाष जगताप यांचा सर्वात मोठं कोण हा एक अतिशय विचारप्रवर्तक आणि रंजक लेख. आणि सोबतच या लेखातील आशय अधिक स्पष्ट करणारी दोन अत्यंत बोलकी चित्रही म्हणजे इमेजेसही आपल्याकडे संदर्भासाठी आहेत. बरोबर. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. खऱ्या मोठेपणाची व्याख्या नेमकी काय असते? प्राध्यापक जगताप यांच्या लेखानुसार वय, पैसा किंवा एखाद्या मोठ्या पदावर असणं म्हणजे खरे मोठेपण अजिबात नव्हे. अगदी बरोबर. मोठेपण ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये, तर तो एक मानवी स्वभाव आहे, ज्यामध्ये अत्यंत साधी पण आजकाल दुर्मिळ होत चाललेली नम्रता असते. इतरांबद्दल आदर असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जबाबदारी स्वीकारण्याची वृत्ती असते. खरा मोठा माणूस तोच असतो, जो स्वतःला कायम जमिनीवर ठेवतो. यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे लेखकाने महान असल्याची स्थिती आणि मोठेपणाची हाव या दोन गोष्टींमधील अत्यंत सूक्ष्म पण महत्वाचा फरक अगदी अचूकपणे समोर आणला आहे. तो फरक समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, कारण मोठेपणाची स्थिती ही एक नैसर्गिक, अत्यंत शांत आणि प्रगल्भ अवस्था असते. तिथे स्वतःला सिद्ध करण्याची कोणतीही घाई नसते. पण मोठेपणाची हाव ही एक पूर्णपणे वेगळी आणि अस्वस्थ करणारी मानसिक स्थिती आहे. म्हणजे सतत स्वतःला सिद्ध करण्याची धडपड. अगदी तेच. समाज, आपले नातेसंबंध किंवा कामाच्या ठिकाणी स्वतःला सतत इतरांपेक्षा श्रेष्ठ दाखवण्याची ती एक अत्यंत तीव्र धडपड असते. ही हाव माणसाच्या आतल्या अहंकाराला सतत खतपाणी घालत असते. पण इथे एक विचार सहज माझ्या मनात येतो. समाजात वावरताना स्वतःची एक ओळख निर्माण करण्याची इच्छा असणं, हे तर मानवी स्वभावातच आहे ना? हो, स्वाभाविक आहे ते. प्रगती करण्याची इच्छा असणं हे स्वाभाविक आहे. मग एक सामान्य महत्वाकांक्षा आणि लेखात सांगितलेली ही मोठेपणाची हाव, यात नेमकी सीमारेषा कशी ठरवायची? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. महत्वाकांक्षा आणि मोठेपणाची हाव यातला मुख्य फरक हा हेतूमध्ये दडलेला आहे. जेव्हा एखादी व्यक्ती महत्वाकांक्षी असते तेव्हा तिची स्पर्धा स्वतःशी असते. स्वतःचं काम अधिक चांगलं कसं करता येईल यावर तिचा भर असतो. बरोबर. पण जेव्हा हीच महत्वाकांक्षा मोठेपणाच्या हवेत बदलते तेव्हा माणसाला स्वतःच्या कामापेक्षा इतरांच्या नजरेत आपण किती महान आहोत हे बिंबवण्यात जास्त रस असतो. म्हणजेच इथे अहंकार आणि प्रदर्शन हे मुख्य सूत्र बनतं. म्हणजे फक्त दिखावा करायचा. होय, अशा व्यक्तीची प्रत्येक कृती केवळ लोकांनी मला मोठा म्हणावं याच एका उद्देशाने प्रेरित असते. आतून पोकळ असलं तरी बाहेरून एक मोठा देखावा उभा करण्याचा हा अट्टहास असतो. आणि या अट्टहासाचा थेट परिणाम माणसाच्या वैयक्तिक आयुष्यावर नक्कीच होत असावा. कारण सतत इतरांपेक्षा श्रेष्ठ दिसण्याच्या प्रयत्नात माणूस एक प्रकारच्या काल्पनिक जगात जगू लागतो. नक्कीच, तो वास्तवापासून खूप दूर जातो. आणि मग जेव्हा वास्तवात लोक त्याला तो अपेक्षित असलेला मान देत नाहीत, तेव्हा साहजिकच त्याच्या वाट्याला निराशा येते. अशा व्यक्तीच्या मनात सतत एक प्रकारचा राग खदखदत असतो. तो कायम असमाधानी राहतो आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फटका बसतो तो त्याच्या मानवी नात्यांना. अगदी तसंच घडतं. कारण ज्या माणसाला केवळ स्वतःचाच उदो ऐकण्याची सवय लागलेली असते त्याला नात्यांमधील संवाद नकोसा वाटू लागतो. तिथे एक प्रकारची नकोशी कटुता निर्माण होते. कोणी खरं बोलायला त्यांना आवडत नाही. बरोबर, कारण अशा व्यक्तीला स्वतःच्या गरजा आणि स्वतःच्या प्रतिष्ठेपलीकडे दुसरं कुणीही महत्त्वाचं वाटत नाही. इथे साधेपणाचा पूर्णपणे अभाव दिसून येतो. जे खऱ्या अर्थाने मोठे असतात ती साधी माणसं नेहमी इतरांच्या सुखाचा, त्यांच्या भावनांचा विचार करतात. पण ही हाव असलेली माणसं फक्त स्वतःचाच विचार करतात. हो, या हवेच्या जाळ्यात अडकलेली व्यक्ती केवळ स्वतःचाच विचार करू लागते. तिची वृत्ती पूर्णपणे स्वार्थी होऊन जाते.
दुसऱ्याला कमी लेखल्याशिवाय आपण मोठे दिसू शकणार नाही, हा एक अत्यंत चुकीचा समज या हवेतून निर्माण होतो. आता इथून पुढचा भाग खूपच रंजक आहे, कारण ही जी सगळी मानवी अहंकाराची आणि मोठेपणाच्या हवेची सैद्धांतिक चर्चा आपण करत आहोत, ती समजायला थोडी जड किंवा तात्विक वाटू शकते. हो, थोडी हेवी होऊ शकते. पण प्राध्यापक जगताप यांनी हाच विचार एका अत्यंत भन्नाट आणि विनोदी प्रसंगातून मांडलाय. एका मद्यपीची म्हणजेच एका दारुड्याची आणि पोलिसांची कथा यात येते. हा प्रसंग खरोखरच खूप भारी आहे. प्रसंग असा आहे की पोलिसांनी एका दारुड्याला मध्यरात्री रस्त्यात पकडला आहे. तो स्वतःच्याच धुंदीत काहीतरी बडबडत असतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या गोष्टी सांगत आहे. हे ऐकून पोलिसांना साहजिकच आश्चर्य वाटतं. कोणालाही वाटेल. ते त्याला विचारतात की तुला काय वेगळं वाटतंय आणि मुळात इतकी दारू प्यायची गरजच काय होती. यावर तो दारुड्यात जे उत्तर देतो ते ऐकून खरोखरच अवाक व्हायला होतं. काय म्हणतो तो? तो अत्यंत गंभीरपणे पोलिसांना सांगतो की साहेब, त्याला माझा काहीही इराज नव्हता. ती माझी सक्ती होती. दारू पिण्याशिवाय माझ्याकडे दुसरा काहीही पर्यायच नव्हता. त्यावर दुसरा पोलीस वैतागून विचारतो, अशी कसली सक्ती होती तुझी? आणि मग तो जे कारण देतो. हो, तो दारुड्या अत्यंत निर्दोष चेहरा करून सांगतो, साहेब, बाटलीचं झाकणच गायब होतं. मग आता सांगा, झाकण नसल्यावर मला संपूर्ण बाटली सक्तीने प्यावीच लागली ना. स्वतःच्या चुकीचं समर्थन करण्यासाठी माणसाचं डोकं कसं काम करतं हे यातून अगदी मजेशीरपणे समोर येतं. हा प्रसंग जितका विनोदी आहे, तितकाच तो मानवी प्रवृत्तीच्या एका विशिष्ट पैलूवर अचूक भाष्य करणारा आहे. माणूस स्वतःच्या चुकांवर पांघरून घालण्यासाठी कसे हास्यास्पद तर्क लढवतो याचं हे उत्तम उदाहरण आहे. अगदी खरंय. आणि इथे मला आपल्याकडे असलेल्या पहिल्या चित्राचा म्हणजे दुसऱ्या इमेजचा संदर्भ जोडणं अत्यंत योग्य वाटतं. या चित्रामध्ये हाच प्रसंग एका व्यंगचित्राच्या स्वरूपात अत्यंत उत्तमरित्या रेखाटलेला आहे. हो, ते कार्टून खूपच बोलकं आहे. चित्रात आपण पाहू शकतो की एक चष्मा घातलेला, लुंगी नेसलेला आणि मद्याच्या अंमलाखाली थोडासा झुकलेला असा तो माणूस एका लाल रंगाच्या स्कूटरजवळ उभा आहे. त्याच्यासमोर 2 पोलीस अधिकारी उभे आहेत, ज्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा गोंधळ आणि वैताग स्पष्ट दिसतोय. पोलिसांचे चेहरे बघण्यासारखे त्यात. हो ना. आणि या संपूर्ण चित्रावर इंग्रजीत हू इज द बिगर म्हणजेच सर्वात मोठं कोण असा प्रश्न ठळकपणे लिहिलेला आहे. त्या दारुड्याची देहबोली आणि पोलिसांचे भाव पाहिल्यावर या कथेतील विनोद अगदी हुबेहूब डोळ्यांसमोर उभा राहतो. हे व्यंगचित्र या प्रसंगातील हास्य आणि त्यामागील व्यंग अधिक गडद करतं. चित्रामुळे तर हा प्रसंग अधिकच जिवंत होतो. पण या कथेतील खरी गंमत तर पुढेच सुरू होते. जेव्हा पोलीस त्याचं ते झाकणाचं हास्यास्पद कारण ऐकतात, तेव्हा ते साहजिकच चिडतात. ते त्याला काठ्यांचा मार देण्याची धमकी देतात आणि तिथून मुकाट्याने निघून जायला सांगतात. पण तो दारुड्या ऐकणाऱ्यातला नसतो. अजिबात नाही. तो तिथेच चक्क पोलिसांनाच एक अट घालतो. तो म्हणतो की ठीक आहे, ते सगळं सोडा साहेब, पण आधी तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या, तरच मी इथून निमूटपणे निघून जाईन. पोलिसांनाही वाटलं असेल की चला काय विचारतोय ते पाहूया आणि याची रवानगी करूया. बरोबर. आणि मग तो दारुड्या तोच प्रश्न विचारतो जो आपल्या आजच्या चर्चेचा मुख्य विषय आहे. आता मला सांगा, या जगात सर्वात मोठं कोण आहे? इथे त्या दारुड्याने संवादाची पूर्ण दिशाच बदलून टाकली आहे. एक गुन्हेगार किंवा आरोपीच्या भूमिकेतून तो अचानक एक प्रश्नकर्ता बनतो आणि पोलिसांनाच विचार करायला लावतो. आणि मग सुरू होते ती जुगलबंदी. होय. इथून पुढे जी प्रश्नोत्तरांची साखळी सुरू होते ती खरोखरच वैचारिक आणि पौराणिक संदर्भांची एक अत्यंत रंजक जुगलबंदी आहे. जेव्हा एक पोलीस विचार करून उत्तर देतो की राम मंदिर सर्वात मोठे आहे, तेव्हा तो दारुड्या एका सेकंदात प्रतिप्रश्न करतो. तो विचारतो, जर मंदिर सर्वात मोठे आहे तर मग ते जमिनीवर का उभे आहे? त्याचा हा प्रश्न वरवर पाहता विनोदी वाटला तरी त्यात एक वेगळाच तर्क दडलेला आहे. समोरच्याने सांगितलेल्या गोष्टीचं महत्त्व कमी करण्यासाठी तो एका आधाराचा शोध घेतोय. होय. आणि पोलिसांनाही आता या अनोख्या खेळात रस वाटू लागतो. तेही विचार करू लागतात. दुसरा पोलीस मग तर्क लावतो आणि म्हणतो, अरे हो, जर मंदिर जमिनीवर आहे तर याचा अर्थ ती पृथ्वी सर्वात मोठी आहे. आणि त्यावर तो दारुड्या लगेच आपला पुढचा तर्क लावतो. हो. तो विचारतो, जर पृथ्वी सर्वात मोठी आहे तर मग ती शेषनागच्या फडावर का उभी आहे? आता पोलीस थोडे गोंधळतात, पण तेही हार मानत नाहीत. ते म्हणतात, ठीक आहे बाबा, मग तो साप म्हणजेच शेषनाग सर्वात मोठा आहे. पण दारुड्याची प्रश्नांची सरबत्ती थांबत नाही. तो पुन्हा हसत विचारतो, अहो साहेब, जर साप सर्वात मोठा आहे तर तो शिवशंकरांच्या गळ्यात का अडकलेला आहे? आणि इथेच आपण आपल्याकडे असलेल्या दुसऱ्या चित्राचा म्हणजे इमेज 1चा संदर्भ पाहू शकतो.
या साखळीत जेव्हा शिवजी मोठे आहेत असं पोलीस म्हणतात तेव्हा दारुडा विचारतो, जर शिव मोठे आहेत तर मग ते हिमालयाच्या कैलास शिखरावर का उभे राहिलेत? ते कैलास पर्वताचं चित्र खूपच सुंदर आहे. हो, या संदर्भात आपल्याकडे जे चित्र आहे ते एका अत्यंत भव्य, उंच आणि बर्फाच्छादित अशा हिमालयीन पर्वताचं म्हणजेच कैलास शिखराचं चित्र आहे. हे चित्र पाहिल्यावर निळ्याशार आकाशाच्या पार्श्वभूमीवर उभं असलेलं ते अवाढव्य हिमशिखर माणसाला खरोखरच थक्क करतं. निसर्गासमोर आपण किती लहान आहोत हे जाणवतं. नक्कीच. निसर्गाचे हे विराट आणि अवाढव्य रूप पाहिल्यावर माणसाला स्वतःचं अस्तित्व किती लहान आहे याची जाणीव होते. हे चित्र एका अर्थाने खऱ्या, अढळ आणि शांत मोठेपणाचे नैसर्गिक प्रतीक आहे. पण आपल्या कथेतील दारुड्या मात्र या नैसर्गिक भव्यतेसमोरही थांबत नाही ना? अजिबात नाही. त्याच्या अहंकाराचा आणि तर्काचा खेळ तिथेही सुरूच राहतो. तो कैलास पर्वतालाही हरवतो हेच सर्वात मजेशीर आहे. जेव्हा पोलीस वैतागून म्हणतात की ठीक आहे, मग तो कैलास पर्वत सर्वात मोठा आहे, तेव्हा दारुड्या पुन्हा पौराणिक संदर्भाचा आधार घेत विचारतो, जर कैलास पर्वत इतका मोठा आहे तर मग तो हनुमानाच्या एका बोटावर कसा काय उभा राहिला? पोलिसांची तर पार पंचायत झाली असेल. हो ना. आता पोलीस पूर्णपणे चक्रावून जातात आणि म्हणतात, ओय, मग नक्कीच हनुमानजी सर्वात मोठे आहेत. पण दारुड्याची प्रश्न विचारण्याची मालिका चालूच राहते. तो म्हणतो, जर हनुमानजी सर्वात मोठे आहेत तर मग ते भगवान रामाच्या पाया का पडले? म्हणजे तो सतत वरची पायरी शोधतोय. बरोबर. यावर पोलीस स्वतःचीच समजूत काढत म्हणतात, त्याला कदाचित राम मोठे वाटले असतील म्हणून राम मोठे आहेत. आणि यावर दारुड्या शेवटचा बाण सोडतो आणि विचारतो, जर राम सर्वात मोठा आहे तर तो रावणाच्या मागे का लागला किंवा रावणाचा अनुनय का करतो? या संपूर्ण संवादाचं विश्लेषण करणं खरोखरच गरजेचं आहे. एका मद्याच्या अंमलाखाली असलेल्या व्यक्तीचं डोकं कसं वेगाने काम करत आहे हे अचंबित करणारं आहे. तो अत्यंत हुशारीने पौराणिक संदर्भांचा आधार घेत आहे. अगदी. त्याचे संदर्भ चुकीचे नाहीत, पण त्याचा हेतू वेगळा आहे. बरोबर. इथे लक्ष देण्यासारखी गोष्ट म्हणजे तो प्रत्येक टप्प्यावर पोलिसांच्या उत्तराला खोडून काढत आहे. समोरच्याने सांगितलेली कोणतीही गोष्ट सर्वात मोठी असू शकत नाही हे सिद्ध करण्यासाठी तो त्या गोष्टीचा परावलंबन शोधून काढतो. म्हणजे दुसऱ्याला कसं कमी दाखवता येईल हेच तो बघतोय. हो. समोरच्याला एका विशिष्ट चौकटीत अडकवून त्याला निरुत्तर करण्याची त्याची ही पद्धत केवळ एका विनोदी कथेपुरती मर्यादित नाहीये. दैनंदिन जीवनात माणूस स्वतःचा अहंकार सिद्ध करण्यासाठी अनेकदा नेमका हाच खेळ खेळत असतो. हे आपण रोजच्या आयुष्यातही बघतो. हो, समोरच्या व्यक्तीला कोणत्याही परिस्थितीत कमी लेखणे, त्याच्या विचारांमधील त्रुटी शोधणे आणि स्वतःचा वर्चस्व प्रस्थापित करणे हीच ती मोठेपणाची हाव आहे जी या संवादातून अत्यंत चपखलपणे समोर येते. आणि याच सगळ्या वैतागलेल्या अवस्थेत पोलीस शेवटी हार मानतात. त्यांच्या लक्षात येतं की या माणसाशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाही. मग एक पोलीस त्या दारुड्यालाच विचारतो, अरे बाबा, तूच एवढा शहाणा आहेस ना, मग आता तूच सांग की या जगात सर्वात मोठं कोण आहे? आणि त्याने जे उत्तर दिलं ते उत्तर ऐकून तर खरंच पोट धरून हसायला येतं. तो दारुड्या मोठ्या अभिमानाने आणि स्वतःची कॉलर ताठ करत सांगतो, मी तुम्हाला सांगतो, या जगात सर्वात मोठं कोण आहे? जो संपूर्ण दारूची बाटली पिऊन स्वतःच्या 2 पायांवर ताठ उभा आहे, तोच सर्वात मोठा आहे. आणि म्हणून मीच सर्वात मोठा झालो, नाही का? भन्नाट एकदम. हो ना. हे त्याचं उत्तर ऐकून पोलिसांनाच घाम फुटतो आणि ते पोलीस चक्क तिथून पळून जातात. स्वतःलाच सर्वात मोठे घोषित करण्याचा हा जो काही अचाट आत्मविश्वास होता तो खरोखरच कमाल होता. जर आपण याचा व्यापक दृष्टिकोनातून विचार केला तरी कथा फक्त एक चुटकुला किंवा हसवण्यापुरती मर्यादित राहत नाही. ही कथा मानवीय अहंकाराचे अत्यंत अचूक आणि विदारक प्रतीक आहे. नक्कीच. स्वतःला मोठं दाखवण्याची हाव माणसाला कुठल्या थराला घेऊन जाऊ शकते आणि वास्तवापासून किती दूर ढकलू शकते हे यातून सिद्ध होतं. तो मद्यपी स्वतःच्याच तर्कात, स्वतःच्याच जगात एवढा गुंग आहे की त्याला त्याच्या सद्यस्थितीचं भानच राहिलेलं नाही. त्याला वाटतंय की त्याने पोलिसांना तर्कात हरवलं म्हणजे तो खरोखरच जगात सर्वात मोठा झाला. हो, समाजातही आपण असे अनेक लोक पाहतो जे खोट्या प्रतिष्ठेच्या आणि स्वतःच्याच मोठेपणाच्या भ्रमात जगत असतात. शेवटी अशा लोकांचा समाजासमोर हसं झाल्याशिवाय राहत नाही. खऱ्या मोठेपणाचा मार्ग हा असा कधीच नसतो. खरा मोठेपणा शांत असतो. अगदी. खरे मोठेपण हे अत्यंत शांत असते. ते कैलास पर्वतासारखे अढळ असते. जेव्हा एखादी व्यक्ती करत असलेल्या कामावर पूर्ण निष्ठा ठेवते आणि प्रामाणिकपणे त्यात नैपुण्य मिळवण्याचा प्रयत्न करते, तेव्हा हे मोठेपण कुणालाही न सांगता, कोणताही गाजावाजा न करता आपोआप चालून येते. त्याला जाहिरात करण्याची गरज पडत नाही. बरोबर.
त्या दारुड्यासारखा जो मोठेपणा असतो तो केवळ देखाव्यापुरता मर्यादित असतो. असा मोठेपणा अत्यंत तकलादू असतो, तो अजिबात टिकाऊ नसतो. अशी खोट्या मोठेपणाची हाव असणाऱ्या माणसाची पाठ फिरताच तेच लोक ज्यांच्यासमोर तो मिरवत असतो तेच त्याची टरूळ होतात. तर या सगळ्याचा नेमका अर्थ काय? आजच्या या माहितीच्या, सोशल मीडियाचा आणि केवळ शो ऑफ करण्याच्या जगात ही चर्चा प्रत्येकासाठी खरोखरच एक अत्यंत महत्वाची आठवण आहे. आजकाल तर हे खूपच वाढलंय. हो, आपण अनेकदा पाहतो की लोक प्रत्यक्ष कामापेक्षा स्वतःच्या इमेजला अधिक महत्त्व देतात. सोशल मीडियावर स्वतःला मोठे दाखवण्याची जणू एक शर्यतच लागली आहे. पण या सखोल चर्चेचा सारांश हाच आहे की खोट्या मोठेपणाच्या मागे धावण्यापेक्षा किंवा स्वतःचा उदो करण्यापेक्षा माणसाने आपलं संपूर्ण लक्ष आपल्या कामावर केंद्रित करणं अधिक महत्त्वाचं आहे. काम बोलतं असं म्हणतात ना, तसंच. अगदी आपल्या कामात सर्वोच्च नैपुण्य मिळवलं की हेच मोठेपण माणसाला शोधत येतं. स्वतःहून सांगायची गरज पडत नाही की आपण मोठे आहोत. प्राध्यापक सुभाष जगताप यांनी त्यांच्या लेखाच्या शेवटी जो एक अत्यंत मार्मिक सल्ला दिला आहे तो इथे उल्लेख करणं अगदी सार्थ ठरेल. काय म्हणतात ते? यामुळे एक महत्वाचा प्रश्न निर्माण होतो, ज्यावर प्रत्येकाने एकांतात बसून नक्कीच विचार करायला हवा. कोणता प्रश्न? जर आपण असं मानतो की खरे मोठेपण हे पूर्णपणे मानवी नम्रता, साधेपणा आणि कोणत्याही अपेक्षेविना इतरांच्या कल्याणासाठी झटण्यात दडलेले आहे, तर मग असा विचार करा की ज्या क्षणी एखाद्या व्यक्तीच्या मनात हा विचार येतो किंवा त्याला ही जाणीव होते की होय, आता मी एक मोठा माणूस झालो आहे, त्याच क्षणी तो त्याचे ते खरे मोठेपण गमावून बसतो का? बापरे, हा खूपच खोल विचार आहे. होय. स्वतःच्या मोठेपणाची, स्वतःच्या महानतेची ही जी जाणीव आहे, तोच खऱ्या अर्थाने त्या मोठेपणाच्या अंताचा सुरुवातीचा बिंदू असू शकतो का? हा एक असा मानसिक आणि तात्विक गुंता आहे जो सोडवणं प्रत्येकाच्या स्वतःच्या आत्मपरीक्षणावर अवलंबून आहे. हा खरोखरच अत्यंत सखोल आणि विचार करायला लावणारा असा प्रश्न आहे. मोठेपणाची जाणीवच मोठेपणा नष्ट करते का? हा एक असा विचार आहे जो आजची ही चर्चा ऐकणाऱ्या प्रत्येकाच्या मनात नक्कीच बराच काळ गुंजत राहील. स्वतःच्याच अहंकाराच्या छायेतून बाहेर पडून खऱ्या साधेपणाकडे आणि कामातील निष्ठेकडे वाटचाल करण्यासाठी ही चर्चा नक्कीच एक नवी दृष्टी देणारी ठरली असेल. मलाही असंच वाटतं. याच एका सकारात्मक पण तितक्याच आत्मपरीक्षण करायला लावणाऱ्या विचारासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेचा इथेच समारोप करूया. हा वैचारिक प्रवास असाच नवनवीन गोष्टी उलगडत पुढे चालू राहील. वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.